या मोबाईलनं माणसाला माणूस म्हणून ठेवलं नाहीये, माणसातील असणारे आपल्या नात्या गोत्याचे संबंध धागे या ठिकाणी दूर केलेले आहेत. जेवढा चांगलं आहे तेवढं घातकही आहे. आवश्यक फक्त बोलण्यापुरता त्याचा संबंध असावा. आणि काही ठराविक, आता ठीक आहे, इंटरनेटचं जग आहे, एका आपल्या हाताच्या बोटामध्ये आपल्या सगळ्या जगाचं दर्शन होते, तरीही पण कोणत्या काहीतरी गोष्टीची मर्यादा तिथं असावी. कारण माणसाच्या बुद्धीला विपरीत करण्याचा प्रकार त्याच्या माध्यमातून जास्त प्रमाणात होतोय. म्हणून आवश्यक तेवढाच वापर त्याचा असावा. घरातील संवाद हरपल्यामुळं घरातलं कुटुंब पण हरपले, घरातलं घर पण हरपलेले. एकमेकाशी बोला, एकमेकाशी शेअर करा, मनातल्या गोष्टी मनात दाबून ठेवू नका. सगळे घरातले एकमेकाचे आपले सगळे एकच आहेत. प्रत्येकापाशी व्यक्त व्हा. साठवल्याला कधी बी घडूळ होत असते, वाहत राहिलं की निर्मळ राहत असते. आणि जसं तुम्ही या ठिकाणी मोकळे होताल, एकमेकाशी संवाद करताल, बोलताल, त्याच वेळेस तुम्हाला चिंता नावाचं, डिप्रेशन नावाचं वजन निघून जाईल, बुद्धी फ्रेश होईल. मग कुटुंबामध्ये अगोदर बोला, सगळ्याची संवाद करा, एकमेकाशी धागे जोडा, आपलेपणा, काळजी या सगळ्या गोष्टी घ्या. तिथूनच खऱ्या अर्थानं आपल्याला परमार्थ मार्गाची, परमेश्वराची प्रेम, परमेश्वराची आपुलकी, परमेश्वराविषयी असणारा आपल्या मनामध्ये श्रद्धा भाव प्रकट होतो. आणि त्या श्रद्धा वाढत वाढत या ठिकाणी आपलं हे प्रेम मनातलं परमेश्वराजवळ, अमरेश्वराजवळ या ठिकाणी जातं. आणि त्या अमरेश्वराजवळपर्यंत पोहोचल्याच्या नंतर कुठेतरी आपल्या आत्मीयतेचा धागा त्याच्याशी जोडल्या जातो. आणि आपल्या अंतरंगात असणारा परमात्मा हा आपल्याला त्याच्या स्वरूपाचं दर्शन होण्याची अवस्था आपल्याला या ठिकाणी हळूहळू क्रमांकानं प्राप्त होते. मग मनातला देव, हृदयातला देव भगवान शिव कसा आपल्या जवळ आहे हे मला वाटते आता वेळ झालेला आहे. उद्याच्या चिंतनात आपण ते बघूया की आपल्या भगवान शिवाचं ठिकाण कुठं आहे, तो राहतो कुठं, कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे. आणि त्या स्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपली अवस्था कशी परिवर्तित होते हे उद्याच्या चिंतामध्ये आपण विषयामध्ये घेऊया. आज विशेष करून नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारचा आपला